नाही, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. नाही, मला असं वाटतं की हे जी आमची रक्ताची नाती ज्याला आम्ही म्हणतो, ते आई वडील भाऊ बहीण बायको मुलगा मुलगी, ही सगळी भावनिक नाती आहेत. म्हणजे आमच्या हजारो वर्षाच्या कुटुंब व्यवस्थेच्या परंपरेने ती जपलेली नाती आहेत आणि ती भावनिक आहेत. पण मला असं वाटतं की आयुष्य हे भावनांवर आणि इतरांच्या आधारावर आणि आश्रयावर जगण्याचं प्रकरण नाही आहे. हां, हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये जर काही जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये भावनिक आधार ही नाती तुम्हाला जरूर देतात, पण ते तितकंच. कारण आयुष्य हे प्रचंड वैयक्तिक प्रकरण आहे असं मला वाटतं. म्हणजे जर तुमच्या पायामध्ये जर काटा टोचला तर कदाचित तुमच्या या नात्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील, हे खरं आहे, पण रक्त येईल ते तुमच्याच पायातून. आयुष्य हे इतकं वैयक्तिक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये इतरांच्या आधारावर आणि आश्रयावर जगता येत नाही. आयुष्य हे स्वतःच्या मनगटावर जगण्याचं प्रकरण आहे. तुम्ही जीवनामध्ये इतरांचे आधार शोधायला लागलात, मुलांचे किंवा अंडे नातेवाईकांचे, की तुम्ही गृहीत धरा की तुमची ही मंडळी पोथी ओळखून घेते. त्यामुळे जीवनामध्ये जगताना आत्मविश्वासाची गरज आहे. मानसिक आधारांची आवश्यकता आहेच आहे. पण मी अनेकदा असा विचार करतो की ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य आपण खर्ची घालतो, ते घरी असतात जेव्हा अज्ञात ठिकाणी तुमचा अपघात होतो. त्यावेळेस तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जाणारे कोण माणसं असतात? त्यांना तुम्ही जीवनात कधीही बघितलेलं नसतं, पण ते धावून येतात तुमच्याकडे. म्हणजे नात्यांपेक्षाही महत्त्वाचं आहे ती माणुसकी आणि संवेदना. आणि म्हणून नातं असायलाच पाहिजे, तर ते नातं मानवतेची आणि माणुसकीशी आणि संवेदनेशी असलं पाहिजे असं मला वाटतं. अलीकडच्या काळामध्ये ही सगळी जी आपण ज्याला रक्ताची नाती म्हणतो, ही सगळी नाती किती मोडकळीला आलेली आहेत. त्यातला फोलपणा किती आहे आणि ती किती उद्ध्वस्त झालेली आहेत, हे आता सगळं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आयुष्य हे इतरांच्या आधारावर आणि इतरांच्या आश्रयावर जगण्याचं प्रकरण नाही, ते स्वतःच्या मनगटाच्या बळावर जगण्याचं प्रकरण आहे असं माझं मत आहे.